रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे एकदम असा विषय हार्ड व्हिडिओ ओके तुमच्या मोबाईलमध्ये कशा प्रकारे बनवू शकता, एकदम असं ट्रेंडिंगला असणारा, ते पण CapCut वापरून। आणि हे जे ऍप आहे हे ज्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते, त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे डायरेक्ट, किंवा तुम्हाला काय करायचं टेलिग्रामवरती जायचं आहे, सर्च करायचं DS क्रिएशन YT, तिथे तुम्हाला आपलं चॅनल भेटून जाईल। तर तुम्ही आपलं चॅनल जॉईन करून तिथून जे काय आहे ते मटेरियल आणि ऍप सुद्धा घेऊ शकता, सर्वच ऍप भेटते तिथं। त्यामुळे विषय हार्ड आहे, त्यामुळे जॉईन करायचं ओके। आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती छोटासा मेसेज करा, तुमचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। आणि काय प्रॉब्लेम आला तर मला तेवढं करा, तेवढा विषय तुमचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ओके। आणि एक काम करा, आता सबस्क्राईब वरती क्लिक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि एक कमेंट करा छोटीशी विषय ओके। तर चला, जरा वेळ लागला होता या व्हिडिओला सुरू करू, तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर भावांनो, हा जबरदस्त व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला हे दोन ॲप गरजेचे लागतातच, ठीक आहे। हे जे आहे ते तुम्हाला सुपर VPN तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती भेटून जाईल। प्ले स्टोअरवरती जावा, सर्च करा आणि कनेक्ट करून घ्या, ठीक आहे। कनेक्ट झाल्यावरच व्हिडिओला सुरू करा। तर इथे कनेक्ट केलं का VPN, परत आपलं CapCut ॲप ओपन करून घ्या आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला हे ॲप भेटून ओके। तुम्ही विषय घ्या आणि विषय हार्ड करून टाका, काय प्रॉब्लेम आला की इंस्टाग्रामला मेसेज करा। आता सिम्पली CapCutला ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली तर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा, ह्याला स्किप करा, एडिटवरती जावा, एडिटवरती जाऊन सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्या, ठीक आहे। मग आपलं मटेरियल सिलेक्ट करा आणि मटेरियलमध्ये जो आपला फोटो आहे तो फोटो सिलेक्ट करून घ्या। आता तुम्ही हाच फोटो घ्यावा असा काही नियम नाही, तुम्ही तो तुमचा जो म्हणजे ज्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा त्याच्या फोटोवरती तो फोटो तुम्ही इथे घेऊ शकता। अशा प्रकारे लेंथ वाढवा आणि तुम्ही एक्सपेक्ट रेशोवरती जावा आणि 9:16 रेशो सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर एकदम स्टार्टिंगला येऊन तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करून ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मी मटेरियलमध्ये तुम्हाला दिलेला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। हा व्हिडिओ तुम्ही इथे ॲड केल्यानंतर काय अशा प्रकारे दिसून जाईल। व्हिडिओच्या एकदम लास्टला यायचं आहे, लास्टला आवडून त्या वरचा जो आपला फोटो त्याच्यावरती क्लिक करून ह्याला स्प्लिट करून पुढचा जो पार्ट आहे त्याला इथून डिलीट करून टाकायचा आहे, ठीक आहे। आता तुम्ही बीटवर लक्ष द्या, बीट 1 बीट 2 अशा प्रकारे दिसतंय तुम्हाला। त्या आपल्या व्हिडिओवरती क्लिक करून अशा प्रकारे थोडं पुढे जायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा एक ऑप्शन दिसून जाईल। सिम्पली तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून ह्याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करून तुम्हाला आपल्यावरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि बरोबर जिथे बीट चेंज होते तिथे तुम्हाला ह्या फोटोला जे आहे ते अशा प्रकारे इथून कट करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे मी इथून फोटोला स्प्लिट करतो, जिथे बरोबर फोटो कट म्हणजे बरोबर जिथं आपली बीट चेंज होते म्हणजे तिथं आपल्याला बरोबर या फोटोला जे काय ते इथं कट करायचं आहे, ठीक आहे। तर काय याच पद्धतीने मी इथं फोटोला कट करून घेतो, तुम्ही सुद्धा फोटोला कट करून घ्या लास्टपर्यंत, ठीक आहे। तर बघू शकता मी फोटो कट केलेले आहेत। आता फोटो वगैरे कट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जी आपली खालची व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा, ठीक आहे। हा व्हिडिओ तुम्ही डिलीट केला का तुम्हाला काय करायचं, इथून याचं बॅक, ठीक आहे। आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे, याचं एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे। आणि एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करा, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करा, ठीक आहे। आणि तुम्हाला मटेरियलमध्ये एक अशा प्रकारचं एक PNG आहे, सिम्पली तुम्हाला हा PNG इथे ॲड करून घ्यायचा आहे। ह्याला सिम्पली एकदम लास्टला येऊन अशा प्रकारची आपली लास्टची बीट मार्क आहे तिथपर्यंत आणून ह्याला अशा प्रकारे तो सोडून द्यायचा आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे PNGवरती क्लिक करा, दोन बटन धरून ह्याला थोडं अशा प्रकारे मोठं करा आणि वरती टॉपला बरोबर सेंटरला वरच्या साईडला इथं ह्याला सेट करून घ्या, ठीक आहे। अशा प्रकारे ह्याला सेट केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता अशा प्रकारे आपला विषय होऊन जाईल। तर एवढंच झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, काय आपला जो स्टार्टिंगचा फोटो आहे त्या स्टार्टिंगच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडं पुढं जायचं आहे आणि तुम्हाला इथं अशा प्रकारे इकडे बघू शकता फिल्टरचा एक ऑप्शन दिसून जाईल। सिम्पली तुम्हाला फिल्टरवरती क्लिक करायचं आहे, कुठे गेला भावा, हां फिल्टर, ह्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली इथं बघू शकता रेट्रोमध्ये यायचं आहे। आणि रेट्रोमध्ये आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता येलो स्टोनचा जो आपला इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं, त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्हाला ह्याचं जे सॅच्युरेशन आहे ते पूर्ण कमी करून घ्यायचं आहे। पूर्ण सॅच्युरेशन कमी करून सिम्पली ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ होऊन जाईल। हे अशा प्रकारे विषय झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, इथून पुढच्या इफेक्टला तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, त्याच्यानंतर जो आपला हा फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जायचं आहे आणि इथे गेल्यानंतर हॉलो ब्लर नावाचा इफेक्ट तुम्हाला इथे देऊन टाकायचा आहे। त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। एवढंसं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, काय आपले जे हे ट्रान्झॅक्शन दिसते तुम्हाला सिम्पली ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे। ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे थोडं पुढे जायचं आहे आणि तुम्हाला इथे स्प्लिटचा एक ऑप्शन दिसून जाईल। बरं इकडे नको स्प्लिट तुम्हाला इथे ट्रेंडिंगवरती घ्यायचं आहे आणि ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला पुल आउटचा जो इफेक्ट दिसेल इथे एक बघू शकता अशा प्रकारे
पुल आउटचा इफेक्ट तुम्हाला ते दिसून जाईल. ठीक आहे, बघू शकता. तर बघू शकता इथे पुल आउटचा इफेक्ट आहे. सिम्पली हे जे ॲनिमेशन आहे, हे जे ट्रान्झॅक्शन आहे, सिम्पली सिलेक्ट करून तुम्हाला सिम्पली इथं ॲप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एवढा असा विषय झाल्यानंतर तुम्हाला याचं डायरेक्ट आपल्या इथं पहिल्या बीटमॅपपाशी म्हणजे पहिल्या दुसऱ्या फोटोपाशी इथं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथे इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. थोडं पुढे जायचं आहे, तुम्हाला इथं स्प्लिटचा ऑप्शन दिसून जाईल. त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारचा ट्रिलियर मिरर हा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली तो इफेक्ट तुम्हाला इथे दिसून जाईल. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करा, ॲडजस्टवरती क्लिक करा. ॲडजस्ट व्हर्टिकली फोटोला जे काय आहे ते खालीवरी करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे व्हर्टिकली फोटोला खाली करायचं व्यवस्थित फोटो खाली केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे ती पूर्ण आपला जेवढा व्हिडिओ आहे तेवढे ठेवायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे लास्टपर्यंत. आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर आपला जो वरचा PNG आहे त्या PNGवरती सुद्धा क्लिक करायचं आहे. आपल्याला बघू शकता अशा प्रकारे ओव्हरलेवर जायचं आहे. त्या PNGवरती क्लिक करून ह्या PNGला स्प्लिट करून ह्याचा पुढचा जो पार्ट आहे PNGचा तो अशा प्रकारे ह्या साईडला आणून लावायचा. बघू शकता अशा प्रकारे. ओके, हां. त्याच्यानंतर आपल्या पहिल्या फोटोपाशी यायचं आहे. तिथे येऊन तुम्हाला जे काही ते इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला नाईट क्लबमध्ये यायचं आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता व्हाईट फ्लॅश 2 हा जो आपला इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि ग्लो जो आहे तो तुम्हाला इथे 10 ठेवून टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे 10 ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती आपला पूर्ण व्हिडिओ तेवढे ठेवून टाकायची आहे. तर इथे आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होऊन जातो. आता ह्या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट 1080 पिक्सलमध्ये तुमच्या हिशोबानुसार करू शकता आणि सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून टाकायचं आहे. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.